आणि आता एक ब्रेकिंग बातमी येते बुलेटिनमध्ये। मोनिका घुर्डे हत्येप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। मोनिका घुर्डे यांचा मृत्यू झालेला होता आणि मृतदेह अत्यंत संदिग्ध अवस्थेत काही दिवसांपूर्वी गोव्यामध्ये सापडलेला होता आणि त्याच प्रकरणी आता एका आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। नामवंत परफ्यूम एक्सपर्ट मोनिका घुर्डे यांच्या मारेकऱ्यांची ओळख पटवण्यात गोवा पोलिसांना यश आलेलं आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोनिका यांच्या 2 मारेकऱ्यांची ओळख पटली आहे आणि आता दोघांच्या तपासासाठी एक पथक हे गोवा पोलिसांचं एक पथक हे बेंगळुरूला रवाना झालेलं होतं आणि आता मोनिका घुर्डे हत्येप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। या संबंधित हत्येसंबंधित सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी गोळा केलेलं होतं आणि नामवंत परफ्यूम एक्सपर्ट मोनिका घुर्डे यांच्या मारेकऱ्यांची ओळख पटवण्यात गोवा पोलिसांना यश आलेलं होतं आणि आता एका आरोपीला अटक करण्यात पोलीस यशस्वी ठरले। शिवाजी शिंदे आपले प्रतिनिधी आहेत। शिवाजी, एक आरोपी ताब्यात घेतलेला आहे पोलिसांनी, काय अधिक माहिती मिळते? नक्की अनिकेत, मोनिका घुर्डे प्रकरणामध्ये एका आरोपीला अटक केली असल्याची माहिती गोव्याचे डीजीपी मुक्तेश चंदर यांनी दिलेली आहे। आपल्याला माहिती आहे एकूणच या सगळ्या प्रकरणामध्ये गोवा पोलिसांची शोध मोहीम सुरू होती। 2 आरोपींना पकडण्यासाठी बेंगळुरूला एक टीम सुद्धा पाठवण्यात आली होती आणि त्याच्यानंतर आता गोवा पोलिसांना या प्रकरणातील एका आरोपीला अटक करण्यात यश आले असल्याची माहिती डीजीपी कार्यालयातून येत आहे। आपल्याला माहिती आहे नामवंत परफ्यूम एक्सपर्ट होती मोनिका घुर्डे, जवळपास 38 वय असं तिचं होतं आणि गोव्यातील सनगोल्डा भागात एका अपार्टमेंटमध्ये ती राहत होती आणि तिकडेच तिचे पूर्ण तिचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत सापडला होता आणि त्याच्यानंतर गोव्यामध्ये एकच खळबळ उडाली होती, कारण मोनिका घुर्डे ही एक परिचित महिला होती, परफ्यूम एक्सपर्ट म्हणून ती खूप परिचित होती, प्रसिद्ध होती, मोठी नामवंत होती आणि तिच्या हत्येनंतर गोवा पोलिसांनी तिची आरोपींची शोध मोहीम सुरू केली होती आणि त्यांनाच यश आल्याची माहिती आता सध्या मिळते, कारण एका आरोपीला अटक करण्यात आली। अनिकेत, नक्की धन्यवाद शिवाजी दिलेल्या माहितीबद्दल। तर मोनिका घुर्डे हत्येप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। मोनिका घुर्डेचा संशयास्पद मृत्यू झालेला होता काही दिवसांपूर्वी गोव्यामध्ये आणि आता पोलिसांनी या प्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे।